नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 वर चर्चा करतोय. मराठी कुमार भारती. मित्रांनो, कवितेवरती आधारित एक महत्त्वाचा प्रश्न जो 4 मार्काला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येतो, तो प्रश्न म्हणजे मुद्द्यांच्या आधारे कृती. मित्रांनो, मुद्द्यांच्या आधारे कृती हा 4 मार्काचा प्रश्न आणि याच्यामध्ये 4 पैकी 4 मार्क तुम्हाला पडले पाहिजेत. त्यासाठी आज आपण सगळ्या कवितांवरती मुद्द्यांच्या आधारे ज्या काही कृती आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पटकन पुढे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, अ, या ठिकाणी जर तुम्हाला नोट्स हव्या असतील मराठीच्या आणि जुन्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नोट्स आणि प्रश्नपत्रिकाच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी आपल्याला काय असतं, मुद्द्यांच्या आधारे कृतीमध्ये शक्यतो असे 8 मुद्दे, 8 पैकी कुठलेही 2 मुद्दे किंवा 3 मुद्दे किंवा 4 मुद्दे दिले जातील. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री याचं नाव काय हे लिहायला सांगितलं जाऊ शकतं. त्याचबरोबर कवितेचा विषय, हे 2 गोष्टी या खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या तुम्हाला 100% विचारल्या जातात. त्याचबरोबर कवितेतील शब्दांचे अर्थ, तुम्हाला कवितेतील काही शब्द दिले जातील, त्या शब्दांचे अर्थ लिहा, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. किंवा प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, या कवितेतून कुठला संदेश दिला गेलेला आहे ते लिहा. त्याचबरोबर कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ, काही ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, असा प्रश्न विचारला जाईल. आणि प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण हे लिहा. पण आतापर्यंत जास्तीत जास्त वेळा बोर्डाला या सगळ्यांपैकी काय विचारलं गेलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. या सगळ्यांपैकी आतापर्यंत जास्तीत जास्त वेळेला कवयित्रीचे नाव, कवीचं नाव, त्याचबरोबर कवितेचा विषय आणि कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे, या 3 मुद्द्यांवरती आतापर्यंत खूप जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे 3 मुद्दे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आता आपण प्रत्येक कविता बघूयात, समजून घेऊयात मुद्द्यांच्या आधारे कृती. बघा, आपल्याला एक कविता दिली. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. जसं की कविता उत्तम लक्षणे. या कवितेचे कवी, कवयित्री लिहायचे, कवितेचा विषय, शब्दांचे अर्थ म्हणजे जन, होड, असत्य, दृढ या शब्दांचे अर्थ, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार आणि काही ओळी दिल्या असतील कवितेच्या त्याचा अर्थ आणि त्याच्यानंतर कविता आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण. तर आता आपण हे सगळे मुद्दे उत्तम लक्षण या कवितेच्या संदर्भात जाणून घेऊयात. बघा, उत्तम लक्षण या कवितेचा जर तुम्ही विचार केला, तर या कवितेमध्ये कवितेचे कवी आहेत संत रामदास, आपल्याला माहिती आहे. प्रस्तुत कवितेचा विषय काय? उत्तम माणसाची लक्षणे या कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. शब्दांचे अर्थ, जन म्हणजे लोक, होड म्हणजे पैज, असत्य म्हणजे खोटेपणा, दृढ म्हणजे ठाम, हे अर्थ फक्त सांगायचे. पुढचा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश. बघा, कवितेमध्ये काय संदेश दिलाय? उत्तम माणसाची लक्षणे, नावात सगळं काही आहे, की प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. कोणी वाईट वागायचं नाहीये. प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे, की बाबा वाईट गुण नेमके कुठले आहेत माझ्यातले, चांगले गुण कुठले आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि चांगलंच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातून एक चांगला व समर्थ समाज निर्माण होतो. म्हणजे चांगला आणि समर्थ समाज निर्माण होण्यासाठी प्रत्येक माणसाने उत्तम वागणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने चांगलं वागणं गरजेचं आहे. हा संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. ओके. याच्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा या ठिकाणी इथे विचारला गेलेला आहे. पुढचे काही मुद्दे. त्याच्यामध्ये कवितेची भाषिक वैशिष्ट्य बघा. कवितेची जी रचना आहे ती ओवी छंदात आहे. साध्या, सोप्या, सरळ रचनेमध्ये आहे. ऐकायला खूप छान वाटतं. तालबद्ध पद्धतीने तुम्हाला गाता येतं. बघा, प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंदात केली आहे. ओवी हा उच्चारणाला सुलभ असा लवचिक रचना प्रकार आहे. त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी, सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी भाषा आहे. म्हणजे या कवितेतील भाषा ओवी स्वरूपामध्ये आहे आणि त्यामुळे ती लयीमध्ये आपल्याला म्हणता येते. साध्या सोप्या भाषेत कविता लिहिलेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला सुद्धा ही कविता खूप आवडते आणि त्याला समजते. साहजिकच कवितेची आवाहक शक्ती वाढली आहे. चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दात कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत. समर्थांच्या या रचनेमध्ये प्रासदिकता आढळते. तर अशा प्रकारे तुम्ही भाषिक वैशिष्ट्य स्पष्ट करू शकताय. त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार, कुठला विचार व्यक्त होतोय? तर माणसाने चांगलं वागावं, वाईट गोष्टींचा त्याग करावा, हा विचार येतोय, की बाबा प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले. नेहमी सावध मनाने वागावे, इतरांना सहकार्य करावे, प्रत्येकाला मदत केली पाहिजे,
कोणाशीही कपटाने वागू नये, कपटाने वागू नये कोणाशी. तोंडाळ, वाचाळ माणसांना टाळावे. जी माणसं तोंडाळ आहेत, जी माणसं वाचाळ आहेत, काहीही बोलतात, काहीही बडबड करतात, अशा माणसांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. आळस झटकून टाकला पाहिजे. माणसाने कधीच आळशी नाही राहिलं पाहिजे. पूर्ण विचार करून वागावे. जसं ज्यावेळेस तुम्ही वागता, त्यावेळेस पूर्ण विचार करून वागावं. प्रत्येक पाऊल पूर्णपणे विचार करून टाकलं पाहिजे. उपकाराची परतफेड करावी. नेहमी उदारपणाने वागावे. मनाचा मोठेपणा बाळगावा. परावलंबी होऊ नये. नेहमी स्वावलंबी व्हावे. स्वतःची कामं स्वतः करावी. दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये. नेहमी सत्याने वागावं. कधी खोटं बोलू नये. कुप्रसिद्धी टाळावी. इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितलेले आहे. म्हणजे अनेक चांगल्या गुणांचं आचरण आपण या कवितेच्या माध्यमातून करू शकतो. पुढचा मुद्दा आहे ओळीतील सरळ अर्थ बघा. आपल्याला सरळ अर्थ कुठल्याही ओळी देतील. इथं दिलाय अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ राहावी, वाट सत्याची. म्हणजे अपकीर्ती सांडावी. म्हणजे कुप्रसिद्धी जी आहे ती टाळली पाहिजे. सत्कीर्ती वाढवावी म्हणजे अपकीर्तीला बळी पडू नये आणि खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. स्वतःची चांगली कीर्ती वाढवावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेकी दृढ धरावी वाट सत्याची. बरं, सारासार विचाराने ठाम वर्तन करून सत्याचा मार्ग अवलंबावा. अशा प्रकारे तुम्हाला सांगता येईल, की अपकीर्ती म्हणजे कुप्रसिद्धी टाळावी, अपकीर्तीला बळी पडू नये आणि खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. सत्कीर्ती वाढवावी म्हणजे चांगले काम करावे, चांगली कीर्ती तुमची वाढली पाहिजे. स्वतःची चांगली कीर्ती करावी, आज कीर्ती होईल असं वागलं पाहिजे. आणि विवेक धरून तुम्ही सत्याची वाट स्वीकारली पाहिजे. असा सरळ अर्थ लिहायचा आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि सगळ्यात इम्पोर्टंट बघा एवढे सगळे मुद्दे बघितले, पण सगळे मुद्दे राहिले तरी चालतील, पण हा मुद्दा लक्षात ठेवा. हा मुद्दा प्रत्येक कवितेचा 100% येतो. कविता आवडल्याची व न आवडण्याची कारणे. बरं का? पहिली गोष्ट कवितेचे कवी, कवितेचा विषय आणि आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. या 3 मुद्द्यांवरच बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. आता ही कविता बघा, मला ही कविता खूप आवडली. एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणिक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःची, स्वतःसाठी असलेली आपल्याला वाटते. म्हणजे कविता मला खूप आवडली. ओके, कविता खूप आवडली याचं कारण असं, की एकतर हे विचार जे आहे कवितेतले ते पटकन पटण्यासारखे आहेत. ओके. त्याचबरोबर ही कविता उच्चारताना, वाचताना खूप आनंद होतो. या कवितेतून उदात्त आणि खूप चांगले विचार आपल्याला या कवितेच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी दिलेले आहेत. त्यामुळे कविता वाचताना आपलं मन नेहमी शुद्ध वाटतं, ताजेतवानं वाटतं, ताजेतवानं आपलं मन वाटतं आणि एक चांगला आत्मविश्वास आपल्याला या कविता वाचताना, कवितेच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि एक चांगली प्रेरणा आपल्याला कवितेच्या माध्यमातून मिळते. म्हणून मला ही कविता आवडते. अशा शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी कविता आवडण्याचा आणि न आवडण्याचे कारणे सांगू शकता. ठीक आहे. पुढचा एक मुद्दा आहे या ठिकाणी वस्तू. आता वस्तू कवितेचा विचार केला. या कवितेचे कवी कोण? धामणस्कर आहेत. विषय काय? निर्जीव वस्तूंना सजीवपणा, निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. म्हणजे निर्जीव वस्तू सुद्धा सजीव असल्यासारखं आपण त्यांच्यासोबत वागलं पाहिजे. या कवितेतले काही शब्द आहेत त्यांचे अर्थ स्नेह म्हणजे प्रेम, हक्क म्हणजे अधिकार, मन म्हणजे चित्त आणि काळ म्हणजे समय किंवा वेळ आपण त्याला असं म्हणू शकतो. बघा, प्रस्तुत कवितेतून जो संदेश मिळतोय तो काय मिळतोय? की माणसाने वस्तूंशी प्रेमानेच वागले पाहिजे. त्यांच्याशी चुकीचं वर्तन केलं नाही पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहतं. म्हणजे आपण ज्या वस्तू वापरतो त्याच्या रूपानं आपलं अस्तित्व शिल्लक राहत असतं. वस्तूंचा उपभोग संपला, की वस्तूंना टाकून देऊ नये, फेकून देऊ नये. त्यांना टाकून देणं म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतःच संपवून टाकणं. म्हणजे वस्तूंना टाकून द्यायचं म्हणजे आपण आपलं अस्तित्व स्वतःच टाकून देतो असा अर्थ होतो. आणि हे टाळण्यासाठी आपण वस्तूंची स्नेहाने आणि संवेदनशीलतेने आणि प्रेमाने वागलं पाहिजे. म्हणजे वस्तू निर्जीव जरी असल्या, त्यांच्यात आत्मा नसली, आपल्यासारख्या त्या सजीव जरी नसल्या, तरी त्या वस्तूंशी आपण प्रेमानं वागलं पाहिजे. कारण वस्तू म्हणजेच आपलं अस्तित्व आहे. वस्तू वस्तू म्हणजे आपलं अस्तित्व आहे, असं आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, या कवितेची भाषिक वैशिष्ट्य बघा. ही कविता जी आहे ना, ती मुक्त छंदामध्ये आहे. त्यामुळे ही कविता थेट रसिकांच्या मनाला भिडते, रसिकांशी थेट संवाद साधते. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. बघा, या कवितेतील रचना मुक्त छंदातील आहे. मुक्त छंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन येत नाही. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजगत्या वापरता येते. या कवितेत तसेच घडले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहज संवाद होतो.
साध्या पण आवाहक शब्दातून मोठं तत्व व्यक्त होते. अत्यंत हळूवार, संवेदनशील भावना कवी नेहमीच्या साध्या शब्दामधून व्यक्त करत असतात. ओके. म्हणजे ही कविता मुक्त छंदात असल्यामुळं इथं शब्दांच्या वापराचं बंधन नसतं आणि ही कविता जी आहे, ही कविता एक फोन आला आहे, त्याला जरा बाजूला ठेवू. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहिता येईल. पुढचा मुद्दा आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार. आता या कवितेतून नेमका काय विचार व्यक्त होतोय? बघा पहिली गोष्ट म्हणजे कवितेमधून एक असा विचार होतोय की की वस्तू ज्या आहेत, त्या वस्तूंना आपण निर्जीव समजतो. पण त्या वस्तूला निर्जीव न समजता त्या वस्तू आपल्यासारख्या आहेत. त्यामुळे त्या वस्तूंशी आपण प्रेमानं वागलं पाहिजे. जर आपण वस्तूंशी प्रेमाने वागलो, तर वस्तूही आपल्याशी प्रेमाने वागतील. वस्तूंना जपलं पाहिजे, वस्तूंशी प्रेमाने वागलं पाहिजे, असा एक संदेश जातो. तर निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असं म्हणतो, की बाबा निर्जीव वस्तूंना मन नसतं. कवीच्या मते त्यांना मन असतं, भावना असतात, त्या संवेदनशीलही असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरण्याचे व्यक्तिमत्व लक्षात येते. म्हणजे त्यांच्या दर्शनाने म्हणजे त्यांच्या दर्शनाने त्या वापरण्याचे व्यक्तिमत्व लक्षात येते. त्या वापरणाऱ्याचे व्यक्तिमत्व लक्षात येते. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे. आपण माणसांशी वागतो तसे वस्तूंशीही वागले पाहिजे. असा महत्त्वाचा विचार या कवितेतून मांडला आहे. बघा परत सांगतो. निर्जीव वस्तूंना मन नसते असं आपण म्हणतो. कवीच्या मते काय माहिती का त्यांना मन असतं. निर्जीव वस्तूंना सुद्धा मन असतं असं कवी म्हणतो. भावना असतात असं कवी म्हणतो. त्या संवेदनशील सुद्धा असतात. त्यांना संवेदना असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्याचे व्यक्तिमत्व लक्षात येतं. म्हणजे ती एखादी वस्तू बघितली आपण, ती वस्तू जर का एकदम खराब दिसली, कशीही दिसली, तर आपण समजायचं की ती वस्तू वापरणारा जो व्यक्ती आहे, त्याचं व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येतं. वस्तू स्वच्छ, सुंदर दिसली की लक्षात येतं की या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे. त्यामुळे त्या वस्तूंवरूनच लक्षात येतं की माणसाचं व्यक्तिमत्व कसं असेल ते वापरणाऱ्या. ओके. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागलं पाहिजे. आपण माणसाशी वागतो तसे वस्तूंशी वागलं पाहिजे. असा महत्त्वाचा विचार या कवितेतून व्यक्त होतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. आता इथं कुठल्याही ओळी दिल्या जातील, त्यांचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यासाठी कविता तुम्हाला समजली पाहिजे. प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. ही कविता खूप सुंदर आहे. कविता मला खूप आवडली. या कवितेमधून खूप चांगला विचार पोहोचवण्याचं काम कवीने केलेलं आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये कवीने आपले विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. या कवितेमध्ये वस्तूंना सुद्धा मन असतं. ही संकल्पना जी मांडली ती मला खूप आवडली असं तुम्ही लिहू शकताय. बघा कविता सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ही कविता आवडेल अशी ही कविता आहे. बघा एक 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 वेगळाच चाकोरी बाहेरचा विचार कवींनी या कवितेतून मांडला आहे. सहसा आपण वस्तू आणि ती वापरणारा माणूस यांना आपण वेगळं मानतो. वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचं स्वरूप घडतं. म्हणजे वस्तूवरून वापरकर्त्याचं मन कळतं. पण एखादी वस्तू पाहिल्यानंतर ते वापरकर्त्याचं मन आपल्याला कळतं. ती वस्तू वापरणारा माणूस कसा असेल. आपण वस्तूंशी प्रेमाने वागतो, म्हणजे स्वतःशी प्रेमाने वागतो किंवा स्वतःशी प्रेमाने वागत असतो. असा एक वेगळा नाविन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो आणि म्हणून ही कविता मला खूप आवडते. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. बघा पुढची एक कविता आहे भरतवाक्य. ही पण कविता खूप छान आहे. यांचे कवी जे आहेत ते मोरोपंत आहेत. सज्जन माणसाचे महत्त्व इथं सांगितलं आहे. मती म्हणजे बुद्धी, काही शब्दांचे अर्थ, कलंक म्हणजे डाग, चित्त म्हणजे मन, मुख म्हणजे तोंड. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. बघा नेहमी संत सज्जन माणसांच्या सहवासात राहावं. बघा लक्षात घ्या. नेहमी संत सज्जनांच्या संगतीत राहावे. त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घडते. त्यांच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू लागतो. तसेच नेहमी देवाचे नामस्मरण करत राहावे. म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार आपल्या मनाला शिवत नाहीत. काय संदेश मिळतो? नेहमी संत संगती म्हणजे सज्जनांच्या संगतीत राहावे. त्यांच्या सहवासामुळे आपल्याला चांगले वागण्याचे दर्शन मिळते. आपलं मन चांगलं होतं. त्यांच्याप्रमाणे वागण्याची एक प्रेरणा मिळते. जसे सज्जन वागतात, संत वागतात, तसंच वागण्याची प्रेरणा आपल्याला मिळते आणि त्यामुळे आपण चांगलं वागू लागतो. ओके. त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू लागतो. जसे सज्जन माणसांचे विचार आहेत, संतांचे विचार आहेत, त्या विचारांप्रमाणे आपण वागू लागतो सज्जन माणसांच्या विचाराप्रमाणे. ओके. तसेच नेहमी देवाचे नामस्मरण करीत राहावे. म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार आपल्याला शिवणार नाहीत. म्हणजे एक लक्षात घ्यायचंय, मित्र जरी असला तरी तो चांगला असला पाहिजे. मित्र वाईट नसला पाहिजे. चांगल्या मित्रांची जर संगती ठेवली तर आपले विचार चांगले होऊ शकतात. त्यामुळे चांगल्या माणसांची, चांगल्या संतांची संगत ठेवावी, हा विचार इथं पुढे येतोय. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये काय माहिती का? ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे. या आर्याची चालही जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे.
कर्णमधुर चालीमुळे ही कविता गुणगुणत राहावीशी वाटते. संत संगती घडा सतत बघा मुळे बघा, इथं जर आपण पाहिलं या कवितेत सुजन वाक्य, संदिग्ध कमळी, कुजन विघ्न बाधा, सदूत मार्गी, स्वतत्व, कुशल धाम नामावली यांसारखे संस्कृत प्रचूर शब्द आहेत. अशा शब्दांनी भारदस्तपणा येतो. म्हणजे हे जे काही शब्द आहेत, या शब्दांनी भारदस्तपणा येतो. हे कवितेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. एकतर ही कविता आर्या या वृत्तामध्ये लिहिली आहे. त्याच्यामुळे ती वाचताना एका चालीमध्ये वाचली जाते आणि त्यामुळे ही कविता खूप लोकप्रिय झालेली आहे. त्याचबरोबर घडो, पडो, जडो, मुरडिता, हटाणे, ढळो यांसारखे अस्सल मराठी शब्द सुद्धा या कवितेमध्ये आहेत. म्हणजे एका बाजूला संस्कृत शब्द जे थोडेसे भारदस्त वाटतात आणि दुसऱ्या बाजूला साधे, सोपे आपले मराठीचे शब्द सुद्धा इथे दिसतात. या कवितेमध्ये आढळतात. त्यामुळे आशय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास खूप मदत होते आणि भाषा आवाहक बनते. यमक प्रधानात असल्यामुळे सुंदर लय व खटकेबाज नादमयता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये तुम्ही लिहू शकताय. पुढचा कवितेतून व्यक्त होणारा विचार. काय विचार व्यक्त होतो? तर पहिली गोष्ट माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करत राहिलं पाहिजे. दुराभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. म्हणजे जे चुकीचे विचार आहेत, वाईट विचार आहेत, गर्विष्ठपणा आहे, दुराभिमान आहे, हे सगळे नष्ट झाले पाहिजेत आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे, अशी इच्छा मोरोपंत व्यक्त करतात. चांगले वागणे म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी सदोदित सज्जनांच्या संगतीत राहावे. म्हणजे चांगले विचार म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर आपण नेहमी संतांच्या सोबत राहिलं पाहिजे. हा एक विचार या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून कवीने मांडलेला आहे. ओके. पुढचा पॉइंट बघा. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. बघा, कलंकमतीचा जडो विषय सर्वथा नावडो. बघा मग इथून आहे नेहमी सज्जन. बघा, सुसंगती सदा घडो, नेहमी सज्जन माणसांची मैत्री करावी. सुजन वाक्य कानी पडो म्हणजे सुविचार ऐकावेत, त्या सज्जन माणसांचे चांगले विचार ऐकावेत. कलंकमतीचा झडो, बुद्धीतील वाईट विचार काढून बुद्धी शुद्ध करावी. वाईट विचार जे आहे ते काढून टाकून आपण बुद्धी जी आहे ती शुद्ध केली पाहिजे. विषय सर्वथा नावडो. काम वासनेपासून संपूर्ण नावड निर्माण व्हावी. अशा प्रकारे माणसाचे चरित्र राहावे. असा एक साधा सरळ अर्थ तुम्हाला या 4 ओळीच्या माध्यमातून तुम्हाला देता येऊ शकतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, की हा कविता आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण. एकतर शक्यतो पॉझिटिव्हच विचार मांडावा, की बाबा मला ही कविता आवडलेली आहे. तर का आवडली त्याचं कारण बघा. ही कविता मला आवडते कारण लहानपणापासून ती मी ऐकत आलो आहे. लहानपणी ती पाठही केली होती. आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ सुद्धा कळलाय. मला ही कविता खूप आवडली. तिची चाल खूप सुंदर आहे आणि लहानपणी सुद्धा मला ही कविता खूप आवडायची. ती पाठ सुद्धा केली होती मी. परंतु आता मला जास्त आवडू लागली आहे कारण आता मला या कवितेचा अर्थ कळालेला आहे. ओके. कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिलाय. पण चांगले म्हणजे काय हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सज्जन माणूस जसे वागतो, बोलतो, विचार करतो तसे म्हणजे चांगले. इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे. म्हणजे चांगले आणि वाईट विचार म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगले विचार म्हणजे काय हे समजून सांगताना चांगल्या माणसाच्या संगतीत राहा असा चांगला सल्ला या कवितेच्या माध्यमातून दिलाय. म्हणून मला ही कविता खूप आवडते. इथं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता व्यवस्थित. ओके. कारण तुम्हाला आवडले. पुढचा मुद्दा बघा. पुढचे काही आता या ठिकाणी आपण जे प्रश्न बघू, आश्वासक चित्र किंवा इतर कवितांचे, ते शक्यतो या 3 मुद्द्यांवरच बघूयात. कारण जास्तीत जास्त वेळा या 3 मुद्द्यांवरच प्रश्न विचारलेत. सगळ्यात पहिला मुद्दा आश्वासक चित्र. कवितेच्या कवयित्री कोण आहेत? नीरजा आहेत. कवितेचा विषय काय? स्त्री-पुरुष समानता आहे आणि कविता आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडली कारण या कवितेमध्ये साध्या सोप्या शब्दांमधून एक सामाजिक विचार मांडलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाही, तर ते समानच आहेत. स्त्री-पुरुष समानता हा एक चांगला सामाजिक विचार या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि तो आमच्या आजच्या या युगामधल्या विद्यार्थ्यांसाठी ग पिढीसाठी खूप चांगला विचार आहे, असं तुम्ही म्हणू शकताय. म्हणजे ही कविता मला खूप आवडली आहे. ही आजची आमच्या पिढीची कविता आहे. आमच्या मनातला भाव, आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात. आम्ही आज आपापसात वागतो, तेव्हा मुलगा-मुलगी असा भेदच आमच्या मनामध्ये नसतो. श्रेष्ठ कनिष्ठ भाव न बाळगता आम्ही वावरत असतो. आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते. त्यामुळे मला ही कविता खूप आवडली. झालं. पुढचं बघा, कवितेचे कवी. बघा, जगदीश खेबुडकर हे कवितेचे कवी आहेत. पुढची ही जी कविता आहे, आकाशी झेप घेरे पाखरा कवी. कवितेचं नाव लिहायचं राहिलं, आकाशी झेप घेरे पाखरा. ठीक आहे. या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर आहे आणि कवितेचा विषय स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचं असतं हे सांगितलंय. बघा, या कवितेचं काय वैशिष्ट्य सांगणार, का आवडते? ही मला कविता खूप आवडलेली आहे. कारण ही कविता आकाशी झेप घेरे पाखरा
हे गीत मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. पण आता मला या गीताचा एक अर्थ कळालेला आहे. आकाशी झेप घेरे पाखरा म्हणजे काय? तर आपल्याला सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे आता मला या ठिकाणी स्वावलंबी राहायचं आहे, स्वतंत्र राहायचं आहे, स्वावलंबी राहायचं आहे, स्वतःचा विचार स्वतः करायचा आहे आणि अशा प्रकारचा एक चांगला विचार मला या ठिकाणी या कवितेमधून ऐकायला मिळाला. म्हणून मला ही कविता आवडली. तुमच्या भाषेत लिहू शकताय. ही कविता म्हणजे एक गाजलेलं चित्रपट गीत आहे. त्याची चाल, संगीत चांगले आहे. ती ऐकत राहावे असं वाटतं. गीत दमदारपणे गायले आहे. ते लक्षातही राहते. हे गीत माणसाला परावलंबित्वाचा त्याग करण्याची प्रेरणा देतं. पारतंत्र्य जरी सुखाचे वाटत असले, तरी स्वसामर्थ्याने मोकळ्या आकाशात झेप घ्यावी आणि स्वकर्तृत्व गाजवावे. हे अगदी सहज सोप्या शब्दात या गीतामध्ये सांगितले आहे. म्हणूनच हे गीत, ही कविता मला खूप आवडते. ठीक आहे. या ठिकाणी बघा, अशा प्रकारे आपण आणखी एक कविता आहे, खोद आणखी थोडेसे. प्रस्तुत कवितेच्या कवयित्री कोण आहेत? आसावरी काकडे आहेत. या कवितेचा विषय काय? प्रयत्न व सकारात्मकता यांचं महत्त्व. खोद आणखी जरासे. मित्रांनो, सतत मेहनत करीत ही कविता मला खूप आवडते, कारण ही कविता मला प्रेरणा देऊन जाते. साध्या सोप्या शब्दामध्ये प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. खोद आणखी थोडेसे म्हणजे थोडंसं आणखी खोद म्हणजे निर्मळ पाण्याचा झरा लागेल असं सांगताना कवी जणू काही मला हेच सांगतोय, की आणखी प्रयत्न कर, प्रयत्नशील राहा. पुढच्याच पावलावरती यश आहे. असा एक चांगला प्रामाणिक संदेश आणि चांगला एक मोटिव्हेशनल म्हणजे सकारात्मक संदेश आम्हाला या कवितेतून मिळतो. ही कविता मला सतत प्रेरणा देत राहते. म्हणून मला ही कविता आवडते. ओके. बघा, ही कविता मला खूप आवडली आहे. ही कविता वाचता मनातील निराशेचे मळब दूर होते. प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे, हे मनोमन पटते. थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा बळाने ही उमेद निर्माण होते. या शब्दांनी मनाला उभारी येते. ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची एक प्रेरणा देते, असं आपण सांगू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, शेवटची एक कविता आहे आपली, तू झालास मूक समाजाचा नायक. बघा, कवितेचे कवी कोण आहे? ज.वी. पवार आहे. कवितेचा विषय काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्म्य आहे. ही जी कविता आहे, आता ही कविता मला खूप आवडते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे विचार मला हे खूप आवडतात आणि तेच विचार मला या कवितेच्या माध्यमातून ऐकायला मिळाले, कवितेच्या माध्यमातून समजून घ्यायला मिळाले आणि मला ही कविता वाचत असताना, ऐकत असताना एक खूप मोठी प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणाच मला जगण्याला बळ देते. म्हणून ही मला कविता खूप आवडते. असं सुद्धा तुम्ही लिहू शकताय. ही कविता अतिशय चांगली आहे. ओजस्वी शब्दांनी ओतप्रोत भरलेली आहे. कविता वाचता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता स्पष्ट होत जाते. त्यांनी दलित समाजाला दिलेल्या तेजाचा प्रत्यय येतो. शेवटच्या कडव्यात मात्र कलाटणी आहे. शेवटच्या कडव्याच्या आधीच्या कडव्यात प्रखर तेजाचा प्रत्यय येत राहतो. मात्र आता तोच दलित समाज शांत थंड झाल्याची दुःखद जाणीव व्यक्त होते. ही दुःखद जाणीव शेवटच्या केवळ 4 ओळींमध्येच आपल्याला व्यक्त होताना दिसते. ओके. व्यक्त झाली असताना आधीच्या जाज्वल्य भक्तीच्या पार्श्वभूमीवर मनाला व्याकुळ करते आणि हा दुःख भावच या कवितेचा आत्मा आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. तर याचा पण स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, मुद्द्यांच्या आधारावर आपण जे काही प्रश्न विचारले जातात त्यावर चर्चा केली. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.